ऑगस्ट महिना सुरू झाला असून राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतातील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट अद्यापही मिटलेलं नाही। पावसाळ्याचे 2 महिने संपून या भागातील शेकडो गावं आणि वाड्यांना आजही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। याच परिस्थितीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। ऑगस्ट महिना उजाडला असला तरी मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याची तहान अजूनही भागलेली नाही। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील खरीप पिकांना जीवदान मिळालं, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचं संकट आजही कायम आहे। धरणांमधील अपुरा पाणीसाठा आणि भूजल पातळीत न झालेली वाढ यामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे। प्रशासनाकडून जाहीर झालेल्या अहवालानुसार मराठवाड्यातील 255 गावं आणि 123 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। यासाठी एकूण 425 टँकर कार्यरत असून त्यापैकी तब्बल 410 टँकर खासगी असून 15 टँकर शासकीय आहेत। म्हणजेच पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनालाही मोठ्या प्रमाणावर खासगी टँकर्सचा आसरा घ्यावा लागतोय। सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहे। मराठवाड्यात सर्वात जास्त पाणी टंचाई छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, कारण की या शहरामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि ज्या ठिकाणाहून हा पाणी पुरवठा केला जातोय इथून भरूनच हे टँकर ज्या टंचाईग्रस्त भागामध्ये जातात आणि तिथं नागरिकांना तो पाणी पुरवठा करत असतात। आपण या ठिकाणी पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात या सर्व परिसरामध्ये तुम्हाला टँकर दिसत असतील, लाईनीमध्ये लागलेले टँकर दिसत असतील। विविध ठिकाणी जे या ठिकाणी स्टॉप दिलेले आहे त्या ठिकाणी ते पाणी भरताना तुम्हाला दिसत असतील। याचं कारण असं आहे की या पावसाळ्यामध्ये पावसाने ओढ दिली होती आणि जवळपास पावसाचे 2 महिने उलटलेले आहे। आता ऑगस्ट महिना देखील उजाडलेला आहे आणि काही दिवसापूर्वी जो पाऊस झाला आहे त्या पावसाने काही कुठेतरी पिकांना दिलासा मिळाला, मात्र पिण्याच्या पाण्याचं संकट अद्यापही कायमच आहे। जोपर्यंत समाधानकारक आणि सलग पाऊस पडणार नाही तोपर्यंत ही जी परिस्थिती आहे ती आणि ह्या परिस्थितीचं चित्र जो आहे तो बदलणार। त्यामुळे आशा करूयात की लवकरच वरून राजा आपल्यावर कृपा करेल आणि हा जो संकट आहे, हा पाण्याची टंचाई आहे, दूर करेल। शासकीय आकडेवारीवर नजर टाकली तर परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी आहे। कारण गेल्या वर्षी 29 जुलैपर्यंत मराठवाड्यामध्ये सरासरीच्या 94% पावसाची नोंद झाली होती, मात्र यंदा हीच आकडेवारी अवघ्या 38.3% येऊन घसरली। म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची तब्बल 55% जास्त मोठी तूट निर्माण झाली। पावसातील ही प्रचंड तूटच आजच्या भीषण पाणी टंचाईला कारणीभूत ठरते। पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेले तरी अनेक भागातील विहिरी, बोरवेल आणि पारंपरिक जलस्रोत हे पूर्णपणे आटलेले आहेत। जमिनीतील पाण्याची पातळी ही कमालीची खालावलेली आहे। यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाची मोठी धावपळ होते। मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्यात। पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तब्बल 919 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। यापैकी 204 विहिरींवरून टँकर भरले जात आहेत, तर 715 विहिरींमधून गावांना थेट पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्हानिहाय विचार केला तर सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात आहे। छत्रपती संभाजीनगरमधील 151 गावं आणि 42 वाड्यांना सर्वाधिक 224 टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर जालन्यातील 71 गावं आणि 32 वाड्यांसाठी 108 टँकर, बीडमधील 22 गावं आणि 33 वाड्यांना 69 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, तर नांदेडमधील 4 गावं आणि 16 वाड्यांसाठी 15 टँकर, धाराशिव जिल्ह्यातील 6 गावांना 8 टँकरनं, तर लातूरमधील 1 गावात टँकरमधून पाणी पुरवठा सुरू आहे। मराठवाड्यामध्ये पावसानं काही प्रमाणात हजेरी लावली असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे जोपर्यंत चांगला पाऊस कोसळून धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत नाही तोपर्यंत या मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान ही टँकरवरच अवलंबून राहणार आहे। त्यामुळे पावसाकडे आता संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलेलं आहे। तोपर्यंत मराठवाड्याला या टँकरचाच आधार घ्यावा लागणार हे मात्र नक्की।
पावसाळ्याचे 2 महिने उलटलेले आहे. आता ऑगस्ट महिना उजाडलेला आहे. काही प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे पिकांना जीवनदान मिळालेलं आहे. मात्र पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मराठवाड्यात गंभीरच आहे. सध्या 425 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. येत्या काळात जर पाऊस पडला नाही तर ही परिस्थिती अजून गंभीर होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे वरुण राजाने कृपा करावी अशीच अपेक्षा मराठवाड्यातील नागरिक करताना दिसतोय. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.